बारामतीमध्ये मोठा ट्विस्ट। आताची सर्वात मोठी बातमी, भाजपने टाकला मोठा डाव, महायुतीचा उमेदवार अचानक बदलणार। लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे शरद पवारांना अनेकदा भेटत होते। यामुळे ते शरद पवार यांच्याकडे येणार असल्याची चर्चा होती। असे असताना मात्र आता ते भाजपकडेच राहणार असल्याचे दिसून आले आहे। यामुळे शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे। महादेव जानकर हे माढा आणि परभणी या दोन मतदारसंघांसाठी आग्रही असल्याचे बोलले जात होते। आता मात्र जानकर यांच्याकडे बारामतीत पर्याय म्हणून पाहिले जात आहे। यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी महादेव जानकरच उमेदवार असणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना मानला जात आहे। मात्र जर ऐनवेळी अजितदादांनी राजकीय खेळी करत महादेव जानकर यांना बारामतीतून लढण्यास सांगितले तर वेगळे चित्र बघायला मिळेल। यामुळे पवारांना विरोध करणाऱ्या अनेकांना गप्प राहावे लागेल। या ठिकाणी विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना विरोध केला आहे। भोरमध्ये देखील अजित पवारांना विरोध असल्याचे चित्र आहे। यामुळे आता जर जानकर बारामतीतून लोकसभेचे उमेदवार झाले तर एका दगडात अनेक पक्षी मारले जातील। यामुळे फडणवीस याबाबत रणनीती ठरवत आहेत। जानकर यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली आणि आपण महायुतीत असल्याचे सांगितले। आता ते परभणीतून, माढ्यातून की बारामतीतून लढणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे। मात्र याबाबत अनेकांनी बारामती असं बोलून दाखवलं आहे। 2014 निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना चांगली टक्कर देत मोठी मते मिळवली होती। तेव्हा थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता। यामुळे या निवडणुकीत जानकर यांचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो असेही सांगितले जात आहे। याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।